बाकी आजच्या कार्यक्रमात आपल्याला जे लोकांचं सहकार्य भेटलं, जे बी आपली मित्रमंडळी होती, जे भाऊसारखे, आणि हे आपलं किचन होतं. आजचं किचन पाहूया. हे आपली किचन आहे बऱ्यापैकी. आता ते थोडंसं कार्यक्रम झालेला आहे इथं स्वयंपाकाचा, म्हणून किचन थोडंसं अस्ताव्यस्त आहे. बाकी हे त्या दिवशी आपल्याला रस्त्यावर भेटले होते दादा, आपले भाऊचे गावातले गडी आहेत. बाकी हे मंडळी आपली, हे आपले आचारी भाऊ. यांना स्वयंपाक द्या बरं. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ऋषिकेश कविटकर, गाव गोपापूर. बोपापूरचे आपल्या गावावरून 4 किलोमीटर दूर आहे. समोर पूर्वेकडे बोपापूरचे आपले आचारी दादा आहेत. त्याचं नाव आहे काय म्हटलं? ऋषिकेश कविटकर. ऋषिकेश कविटकर भाऊ. आणि 1 नंबर उत्तम स्वयंपाक त्यानं बनवलेला आहे. प्रतिसाद आपण पाहिलेलाच आहे आपल्या सगळ्या पाहुण्याचा आणि मित्रमंडळीचा. आणि हे त्याचे सहकारी. नमस्कार करा भाऊ. नमस्कार. हां, ह्या दादानं आपल्याला भरपूर सहकार्य केलं. कालपासूनच करून राहिले, अजूनही सहकार्य चालूच आहे. आणि आपलं स्टोरूम, हा, हे आपलं स्टोरूम आहे. आणि ह्या आपल्या मावश्या आपल्याला सहकार्य करू राहिल्या सकाळपासून, कालपासून. मावशी हाय हॅलो करा. यूट्यूबवर चालला तुम्ही? यूट्यूबवर नमस्कार करा. नमस्कार. तुमचं जेवण व्हायचं आहे का? झालं बरं, जेवण करता. हा, जेवण करून द्या. हे आपलं पूर्ण स्टोरूम आणि इथं स्वयंपाक चालू आहे, पोळेही चालू आहे. आणि हे आपले बंधू, हे आपले बंधू मामभाऊ आहेत आपले. आणि असाच चालू आहे आपला स्वयंपाक, अजूनही चालू आहे. आता जवळपास 3:52 झालेले, तरी स्वयंपाक अजून सुरूच आहे. आणि बाकी आपली मित्रमंडळी, ठेकेदार दाखवा आता संध्याकाळी दिले. हा, तुम्ही थांबू राहील ना? आज आहे ना मुक्कामी? हे पहा, हे आमचे आवडते जे मित्रमंडळी, जे आमचे सगळे सोयरे आहेत, ते जातही म्हणते गावले. सांगा, येले समजून सांगा. आम्ही आता रजा घेतो. 2 दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रवीणसोबत होतो. भरपूर वेळ दिला. प्रवीणने आमचा भरपूर सन्मान सत्कार, खूप प्रेम दिलं. प्रवीणचे खूप तिथं यायचा मोठेपणा आहे, पण ये ना आज झाले पाहिजे. कसं आम्हाला गमणार नाही, हुर वाटाने एकदम सगळे गेले तर थांबून जरा मजाक नाही करू आलो मी. मी काय म्हणतो मामा, उद्या झाकटीतच जायला लागलो मी येले, पण येले म्हणून थांबून जा खरंच थांबून जा. मग आम्ही आरामात ना, उद्याची सुट्टी पडली तर काही बैकत नाही तुमचं. आम्हाला अजून थोडं भेटी नाही. हा, घ्या तुम्ही भेटी, पण उद्या घ्या. आजच्या तारखेत नका जाऊ एकदम. पाहुणे जातो म्हणतात, बाकी पाहुणे मंडळी जातो म्हणतात. आता काय, प्रत्येकाला आपापले कामं लागलेले आहेत, आपापली ड्युटी असते. आमचे मामाचे गुरुजी आहेत आणि ते आवडत नाही, तेले सुट्टी पडलेली अजिबात आवडत नाही. बाकी आता आपला ब्लॉगचं सत्र असंच चालू आहे. 3-3 मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओ चालू आहे. धन्यवाद.